भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींपासून तर तळागाळापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं, त्याग दिला, समर्पण दिलं, बलिदान दिलं, अशा मोठ्या क्रांतिकारकांच्या नामावलीतील महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांपैकी एक मोठं नाव म्हणजे राघोजी भांगरे यांची आज 9 ऑगस्ट रोजी जयंती या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करत आहोत। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला फार मोठा गौरवशाली इतिहास आहे आणि त्या सोनेरी इतिहासाच्या पानावर ज्यांचं फार अभिमानानं नाव घ्यावंसं वाटतं असं अकोले तालुक्याच्या दृष्टीनं भूषणानं आपल्या सर्वांना अभिमान वाटावं असं राघोजी भांगरेंचं काम राहिलेलं आहे। फार मोठा क्रांतिकारक, समाजाच्या हितासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा दिवस आहे आणि मोठ्या आनंदानं आपण हा साजरा करत आहोत। हा तोच दिवस आहे की ज्या दिवशी महात्मा गांधींनी या देशाच्या परकीय इंग्रजी सत्तेला या देशामधून हुसकावून लावण्यासाठी शेवटच्या आणि निर्वाणीचा चले जावची जी काही घोषणा दिली, त्या चले जावच्या घोषणेचा सुद्धा हा दिवस आहे। तर जे वातावरण तयार केलं गेलं, ज्यांनी ज्यांनी ते समर्पण आणि त्याग दिला, त्यापैकी राघोजी भांगरे हे त्याच्यातलं एक प्रमुख नाव होतं। आणि राघोजी भांगरेंचा इतिहास हा फक्त स्वातंत्र्य लढ्यापुरता नव्हता। जसं आता सुरेश भाऊंनी सांगितलं, जल, जंगल आणि वन या सगळ्या गोष्टींमध्ये आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि सगळ्या एकूण सगळ्या लोकांबरोबर समानतेने त्यांना पुढे जाता आलं पाहिजे, असा सुद्धा त्यांच्या त्या लढ्यामध्ये फार मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे। म्हणून आपण सर्वजण 9 ऑगस्टच्या या क्रांती दिनी त्यांना नमन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि एक नवी प्रेरणा घेतो की राघोजी भांगरेंचा विचार हा केवळ त्याचा डीजे वाजून हा तमाशा नको, तर ते आपल्या डोक्यात गेलं पाहिजे। डोक्यातून विचार घेऊन तो विचार आपल्या सगळ्यांच्या आदिवासी बांधवांच्या अधिक उन्नतीसाठी, कल्याणासाठी तो विचार घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊया। तो एक आयडॉल आहे, तो एक विचार आहे, तो एक सिद्धांत आहे आणि मला वाटतं अकोले तालुक्यामध्ये आपण हा सण साजरा करत असताना सगळ्यांच्या मनामध्ये एकोप्याची भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अधिक पुढे वृद्धिंगत व्हावी, वाढावी, अशा प्रकारची पण आपली सर्वांची एक भावना आहे। त्यामुळं आज या देवगावच्या क्रांतीच्या भूमीत त्यांच्या मूळ जन्मगावी हा अभिवादनाच्या साठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। सुनीताताई या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यामुळं आपण सर्वजण तालुका म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद।